नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर म्हणजे 4 वाजत आले. संध्याकाळ म्हणावं की दुपार. बाहेर जर पाहिलं ना तर हे बघा, असं प्रचंड कडक ऊन आहे आणि घड्याळात तर 4:15 झालेले आहेत. त्यामुळे समजतच नाही संध्याकाळ म्हणायचं की दुपार. तर मनूला मी आत्ता झोपी लावले. सध्या मनूच्या झोपेचं काहीच खरं नाही. कधी कधी मनू 11-12ला झोपते, ते 3-4ला उठते. आणि कधी कधी जसं आज केलं तिने, ती 3 वेळा झोपली. 3 वेळेस अगदी अर्धा अर्धा तास झोपली. 3 कशाला, 4 वेळेस झोपली असेल. सकाळी 3 वेळेस, ही तिसरी वेळ. तर तिची कधी कधी झोप अशी आहे, बहुतेक तिला गरमीनेही त्रास होत असेल, पण कळतच नाही नक्की काय होतं. तर तिला आत्ता झोपी लावलं. खरं तर मी मगाशीच उठले आणि किचनमध्ये गेले होते. का तर म्हटलं चला नवन्याला मँगो हवा होता, म्हटलं कट करून घेते माझ्यासाठी आणि तिच्यासाठी, आणि मनूसाठी पल्प करून तिला भरवते. मी ते घेतले, आंबे बाहेर काढले, तसेच असतील ते किचन ओट्यावर. आणि त्यानंतर ह्या मॅडम खूपच रडायला लागल्या. म्हटलं हिला 100% झोप आली. तिला झोपी लावलं आणि म्हटलं चला व्लॉगला सुरुवात करूया. कारण मी ना दरवेळेस ठरवते, खूप वेळेस मी हे बोलले देखील आहे की मी आता हे कंटिन्यू करणार आहे, पण माझ्याच्याने होतच नाही. 4-5 दिवस माझ्यात एवढी एनर्जी असते, मी खूप सारे व्हिडिओज बनवते, रोज शॉर्ट्स बनवते, टाकते, अपलोड करते, आणि त्यानंतर मला काय होतं काय माहिती, पुन्हा लो होऊन जाते. आणि हे सगळं राहतं माझ्याच्याने करणं. कधी मी एकदम याच्यात सातत्य आणणार आहे मला माहिती नाही, पण होप सो की मी हे करावं. आता जर करते व्यवस्थित तर एखाद दिवस गॅप झाला तर ते अगदी समजू शकतो आपण. होतं कधी कधी तब्येत ठीक नसते, काही कारणामुळे जमत नाही. पण माझा गॅप म्हणजे डायरेक्ट 5-6 दिवसांचा गॅप असतो, कधी कधी तर महिन्याचा असतो. आता पाहूयात आता कितपत हे राहणार आहे. म्हणजे किचन ओट्यावर आज एवढा 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 पसारा आहे ना. काय झालं, मावशी तर भांडे घासून गेलेल्याच आहेत, पण मी किराणा भरत होते. तर किराणा भरताना जे रिकामे डबे आहेत ते मी घासून ठेवले, मसाल्याचा डब्बा हे सगळं मी क्लीन करून ठेवले. आणि ते इथेच किचन ओट्यावर आहे. काही याच्यात भरले, हे काही डबे ओले होते म्हणून ते तसंच राहिले, तर त्यात बाकीच्या गोष्टी भरून घेते. आणि भांडेही लावायचे, पण आता मन उठल्याशिवाय या गोष्टी करता येणार नाही. आता त्या थोड्याशा पण आवाजाने ती उठू शकते आणि थोडी तरी शांतता मिळेल. म्हणजे मी एक आंबा खायला आणि थोडासा चहा वगैरे पिऊन घेते, मला तेवढं थोडंफार बरं. मी 3 आंबे काढून ठेवले होते आमच्या तिघींसाठी. इथे ही डाळ मी इथे वरती ठेवली आहे, कारण आता मनू रांगते म्हणजे सरकते, तर तिने हे सगळं ना पूर्ण खाली केलं असतं, म्हणून मी हे किचन ओट्यावरच ठेवली. मनूच्या खाण्यासाठी केली. मूग डाळ आहे, हिला छान असे 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि मला ही आता सुकवून घ्यायची. सुकल्यानंतर हिला छान असं भाजून घ्यायचं. याच्यात थोडंसं जिरं टाकून मी भाजते. आणि गेल्या वेळेस मी बाहेरून दळून आणलं होतं हे अगदी असं भाजून वगैरे चांगलं हे करून, पण ह्यावेळेस मी घरीच हे मिक्सरला काढणार आहे. गेल्या वेळेस मी बाहेरून याच्यासाठी करून आणलं होतं की तेव्हा नुकतंच तिला खायला घालायला सुरुवात केली होती. तर अगदी नवीन नवीन आपण जेव्हा खायला भरवतो ना, अगदी पातळ असं लिक्विड असं असतं ते देतो, पण आता ती बऱ्यापैकी घट्ट खाते आहे. थोडंसं वरण भात जरी असं थोडं कुस्करून दिलं ना तर ती खाते. तर त्यामुळे मग मी हे आता घरीच वाटणार आहे. आणि बाहेर ना मशीन चालू आहे. मशीनचं असं झालं की मी मशीन मला वाटतं 11ला वगैरेच लावली, पण ना पाण्याचा जो नळ आहे तो चालू करायची विसरली. ती बऱ्याचशा वेळेस वाजली, पण मला असं वाटलं की आपलं नाही वाजत आहे, तेव्हा मी बेडरूममध्ये होते. पण मग अशी मी इथे आले ना तर ते पुन्हा वाजलं मशीन. तेव्हा जाऊन पाहिलं तर त्यात नळच चालू नाही आहे, त्यामुळे कपडेच धुवून नव्हते झाले. आता ते मशीन लावलं. आणि हो, मी किचन ओटात, तर ही इथे डाळ आहे, हे सगळं ती माझ्याकडे याची डाळ आहे उडदाची. ती ना थोडीशी खराब झाली आहे, म्हणजे तिच्यात खूप काय म्हणतात ते सोंडे वगैरे किडे झालेत, आणि खूप म्हणजे खूप प्रमाणात झालेत, प्रत्येक डाळीत दिसत आहेत ते. म्हटलं मग ही डाळ ना पक्ष्यांना टाकता येईल. हे त्यानंतर हे आमचं, आणि हे इथे माझं ना पूर्ण किचन ओट्यावर पसारात. हे भांडे आहेत ना, हे एवढे हे मावशी घासून गेलेत, आणि हे इकडचे मी घासून ठेवलेत. बरेचसे होते त्यातले लावून दिलेत आणि काही इथे उरलेत. आता असा काहीसा पसार आहे माझ्या किचन ओट्यावर सध्या तरी. तर मला हा सगळा आवरायचा आहे, पण म्हणून उठल्याशिवाय काही करता येणार नाही. इथे झालेत आमचे मँगो कट करून. आता हे आम्ही मस्त असे खाऊन घेतो, छान थंड आहेत तोपर्यंत. आमचं खाऊन होईपर्यंत मनू उठली. मनूशी खेळलं वगैरे, त्यानंतर मी थोडासा चहा घेतला
आणि किचनमध्ये माझा जो किचन ओट्यावरचा पसारा आहे तो आवरायला घेतलाच होता. अर्धाच आवरून झालं असेल. जे भांडे आहेत ते पुसून काही ओले असतात ते पुसून ट्रॉलीमध्ये लावावे लागतात आणि काही जे डबे शिल्लक होते त्यात किराणा भरलाच होता आणि भांडे लावायचेच राहिले. थोडे लावून झाले असतील. तर मनू किचनमध्ये खेळायला आली कारण ती आजकाल रांगते म्हणजे सरकते तर ती कुठेही जाते. आणि ती काय करते सध्या हे जे ह्या आंब्याच्या पेटीतलं हे जे गवत आहे ना ते तोंडात घालते. तर 2-3 वेळा सकाळपासून ते काढलं आणि आत्ता जेव्हा घातलं ना तेव्हा ते तिला गिळायला त्रास झाला. ती गिळायचा प्रयत्न करत असेल तर. आणि माझ्या लक्षात आलं की तिने ते घातलं म्हणून मग ते काढलं मी घाईघाई तिच्या तोंडातनं आणि किचन ओट्याचा वरचा पसारा तसाच ठेवला. म्हटलं सगळ्यात आधी ना ही पेटी रिकामी करते. थोडेच आंबे राहिलेत तसेही. कारण मनू सगळीकडेच येते. अगदी कोपऱ्यातही कचरा असेल ना तर बोटाने काढायचा प्रयत्न करत असते. म्हटलं पहिलं हे क्लीन करते, बाकीचा किचन ओटा नंतर आवडते. आणि आजकाल माझं असंच होतं, मी एक काम करत असते, ते पूर्ण होतच नाही की दुसऱ्या कामाला लागते. हातातलं काम अर्धवट ठेवू. नेहमी म्हणजे नेहमीच असं होतं. कुठलीच गोष्ट मी हातात घेतली आणि ती पूर्ण केली, हे खूप कमी वेळा होतं. तसंच आजही झालं. आणि घरात लहान मुलं असेल ना, की असंच होतं. कारण त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यात वेळ जातो. तर मी ते हातातलं काम ठेवून आधी हे क्लीन करून घेतलं. हे एका पातेल्यात काढून ठेवले. मग म्हटलं हे स्वच्छ घर झाडून घेऊयात आणि पातेल्यात ठेवल्यामुळे होईल काय, की जे पिकलेत ते पटापट दिसतील, खराब होणार नाही. म्हटलं ते तसंही मला काढायचंच होते, पण म्हटलं होतं निवांत काढेल, पण म्हणूनही काही निवांत काढूच दिले नाही. त्यामुळे मग लगेचच हे आधी करून घेतलं. अजून माझा स्वयंपाक, किचन ओटा आवरायचं राहिलं, बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात. पण काही गोष्टी आहेत ना बाळाच्या दृष्टीने ते आधी करणं महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मी हे करून घेतलं. चला त्यानिमित्ताने का होईना हे पटकन झालं, नाहीतर हे माझं काम ना उद्यावर गेलं असतं. उद्या दुपारपर्यंत पण नसतं केलं, मग संध्याकाळवर गेलं असतं. माहीत नाही कधी केलं असतं, पण मनूमुळे हे लगेचच झालं आणि इथली जागाही क्लीन होऊन गेली, नाहीतर ही जागाही अडून राहत होते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी कधी-कधी चांगल्यासाठीही होतात. त्यानंतर हे किचन ओटा आवरून घेतला आणि स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर हे मूग आहेत, मी सकाळीच त्यांना बांधून ठेवलं होतं मोड आणण्यासाठी आणि सध्या गरमी आहे. तर थोडे-थोडे मोड आले देखील. तर म्हटलं चला याचीच भाजी करून टाकूयात मग. आणि उसळ करायची होती. यांना उसळ वगैरे आवडत नाही. यांना कोरड्या भाज्या जास्ती आवडतात त्या मूग मटकीच्या. पण मला उसळ आवडते. तर मी उसळची तयारी करायला घेतलीच होती. तर म्हटलं चला माझा मसाल्याचा डब्बा क्लीन करून झाला तो भरून घेते. जेव्हा आपण किचन ट्रॉली किंवा फ्रीज किंवा मसाल्याचा डब्बा असा क्लीन करतो ना, तर तुम्हाला पाहायला सारखा प्रचंड आवडतं. खूप छान दिसतं. तर माझ्या जिऱ्या मोहरीत कधीच चमचा नसतो, कारण ह्या गोष्टी मला हातानेच टाकायला आवडतात. त्यानंतर बेसिक मसाले मी याच्यात ठेवते. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, हा जो गरम मसाला आहे तो कॅचचा आहे. तर आणि हा जो गरम मसाला आहे तो मी कोकणातून आणलेला आहे, कोकणी. तर छान लागतो त्याची टेस्ट भाजीत टाकली ना रस्स्याच्या तर खूप मस्त लागतो. आणि ते उसळसाठी कांदा आणि टोमॅटो मी चिरून ठेवला होता. तर मी जेवण बनवलंही आणि मी एकटीने केलंही, कारण यांना यायला होणार होता उशीर आणि आत्ता 8:30 वाजले होते, पण हे काय अजून आले नव्हते. नवन्या तिच्या फ्रेंड्ससोबत खेळत होते आणि मनू एकटीच खेळत होती. म्हटलं बसल्या-बसल्या काय करणार, कारण मी जेवणही घेतलं होतं, मला भूक लागली होती म्हणून. तर ही खजूर आणून ठेवली होती. जेव्हाही आमच्या घरात हे खजूर आणतो ना, तर मी याचे जे बदाम चे जे चॉकलेट्स बनवते ना, ते खूप खूप भारी लागतात. आणि आपल्याला जेव्हा गोडची क्रेव्हिंग होते, गोड काही खाण्याची, तर ती हे खाऊन सॅटिस्फाईड होते. तर म्हटलं चला ते बनवून ठेवूयात. कारण जेव्हाही मी खजूर आणते तर निम्मे असे ते चॉकलेट्स बनवून ठेवते आणि निम्मे असेच खायला ठेवते. तर मी हे उद्या बनवणार आहे. तर म्हटलं आज बसल्यापेक्षा याच्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून ठेवू, म्हणजे उद्या फक्त काय याच्यात बदाम घालायचे आणि चॉकलेट मेल्ट करून त्यात डिप करून घ्यायचे. म्हणून हे करत होते आणि हे खजूर खरंच छान लागते. मला त्याचे पेंट खजूर असतात ना ते आवडत नाही. ते फार चिकट असतात आणि बऱ्याचशा वेळेस त्याच्यात बरीचशी घाणही दिसते. त्यामुळे त्या तर मी कधी आणतच नाही. ह्या खजूरमध्ये पण ना खूप वेगवेगळी व्हरायटी असते. आमच्या इथे एक ड्रायफ्रूट हाऊस म्हणून झालं, तर तिथे ना अक्षरशः ₹2000 किलोनी खजूर आहे. मला ती एक दिवशी ट्राय करायची की कशी लागते. खूप मोठी-मोठी अगदी अशी आपलं बोट असेल ना एक तेवढं असं मोठी हाईटला आहे ती. तर मला ती ट्राय करायची. तर हो, आता तर ते जेव्हा येतील तेव्हा ते जेवतील. नवन्याही म्हटली ती पप्पांसोबतच जेवणार आहे, कारण मगाशीच तिने 2 बनाना खाल्लेत, त्यामुळे तिलाही एवढी भूक नसणार आहे. तर ती तिच्या पप्पांसोबत आल्यावर जेवेल. ते एक 10-15 मिनिटात येतीलच आणि माझंही फक्त किचन आवरायचं झालं आहे, कारण मनूचंही सगळं खाऊन पिऊन आवरून झालं आहे.
तर त्यामुळे आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.